नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिली महिला कोण होती? आणि पर्याय आहेत ए. मेरी क्युरी, बी. फ्लॉरेन्स नायटिंगेल, सी. मदर तेरेसा, डी. हेलेन केलर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. मेरी क्युरी. नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिली महिला मेरी क्युरी होत्या. आपला पुढील प्रश्न आहे, लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? आणि पर्याय आहेत ए. न्यूयॉर्क, बी. टोकियो, सी. बीजिंग, डी. मुंबई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. टोकियो. लोकसंख्येच्या बाबतीत टोकियो हे जगातील सर्वात मोठे शहर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत ए. गोळाफेक, बी. लांब उडी, सी. 100 मीटर धावणे, डी. स्टीपल चेस. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. स्टीपल चेस. ललिता बाबर ही खेळाडू स्टीपल चेस या खेळासाठी प्रसिद्ध आहे. आपला पुढील प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? आणि पर्याय आहेत ए. मुंबई, बी. कोलकाता, सी. सुरत, डी. नागपूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. सुरत. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत येथे स्थापन झाली. आपला पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते? आणि पर्याय आहेत ए. तोरणमाळ, बी. पाचगणी, सी. अहमदनगर, डी. त्र्यंबकेश्वर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. पाचगणी. पाचगणी पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते. आपला पुढील प्रश्न आहे, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? आणि पर्याय आहेत ए. डॉ. पंजाबराव देशमुख, बी. साने गुरुजी, सी. गोपाळ गणेश आगरकर, डी. बाळशास्त्री जांभेकर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. साने गुरुजी. विद्यार्थी हे मासिक साने गुरुजी यांनी सुरू केले होते. आपला पुढील प्रश्न आहे, कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत ए. बैल, बी. घोडा, सी. म्हैस, डी. हत्ती. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. म्हैस. कर्नाटकातील कंबाला ही शर्यत म्हैस या प्राण्याशी संबंधित आहे. आपला पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा कासव कोठे पाहायला मिळतो? आणि पर्याय आहेत ए. ऑस्ट्रेलिया, बी. अमेरिका, सी. चीन, डी. भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. ऑस्ट्रेलिया. जगातील सर्वात मोठा कासव ऑस्ट्रेलिया या देशात पाहायला मिळतो. आपला पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे शिंग सोन्यापेक्षा महाग आहे? आणि पर्याय आहेत ए. शेळी, बी. बैल, सी. हरिण, डी. युनिकॉर्न. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. युनिकॉर्न. युनिकॉर्न या प्राण्याचे शिंग सोन्यापेक्षा महाग आहे. आपला पुढील प्रश्न आहे, लोटा हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो? आणि पर्याय आहेत ए. मध्य प्रदेश, बी. उत्तर प्रदेश, सी. हरियाणा, डी. गुजरात. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. मध्य प्रदेश. लोटा हा लोकनृत्य प्रकार मध्य प्रदेश या राज्यात आढळतो.
आपला पुढील प्रश्न आहे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारतासह दुसऱ्या कोणत्या देशाचा आहे? आणि पर्याय आहेत ए. श्रीलंका, बी. दक्षिण कोरिया, सी. बांगलादेश, डी. दक्षिण आफ्रिका. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. दक्षिण कोरिया. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारतासह दक्षिण कोरिया या देशाचा आहे. आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश वाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो? आणि पर्याय आहेत ए. पोर्तुगाल, बी. चीन, सी. फ्रान्स, डी. डेन्मार्क. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. डेन्मार्क. डेन्मार्क हा देश वाऱ्याचा देश म्हणून ओळखला जातो. आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी शाळा कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि पर्याय आहेत ए. लखनौ, बी. इंदोर, सी. नांदेड, डी. अहमदाबाद. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. लखनौ. जगातील सर्वात मोठी शाळा लखनौ या जिल्ह्यात आहे. आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला निळे शहर म्हणून ओळखतात? आणि पर्याय आहेत ए. अजमेर, बी. नाशिक, सी. जोधपूर, डी. अमरावती. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. जोधपूर. जोधपूर या शहराला निळे शहर म्हणून ओळखतात. आपला पुढील प्रश्न आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत कोणत्या देशाचे राष्ट्रीय गीत लिहिले होते? आणि पर्याय आहेत ए. पाकिस्तान, बी. बांगलादेश, सी. नेपाळ, डी. भूतान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. बांगलादेश. रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबत बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत लिहिले होते. आपला पुढील प्रश्न आहे पानफुटीचे पान खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आणि पर्याय आहेत ए. मधुमेह, बी. मूतखडा, सी. डोकेदुखी, डी. वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. वरीलपैकी सर्व. पानफुटी वनस्पतीच्या पानांमुळे किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा निघून जाण्यास मदत होते. ज्या लोकांना सतत तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो अशा लोकांसाठी पानफुटी वनस्पतीची पाने फारच उपयुक्त आहेत, कारण या पानांमुळे तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते. पानफुटीच्या पानांचा वापर तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी करू शकता. पानफुटीच्या पानांमधील अर्क मधुमेहींच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुणकारी आहे. आपला पुढील प्रश्न आहे भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते? आणि पर्याय आहेत ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. उत्तर प्रदेश, डी. तामिळनाडू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. गुजरात. भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य गुजरात आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.